लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पाव घरच्या घरी कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी 1 कप दूध घेतलेलं आहे. जवळपास पाव लिटर दूध आहे. त्याच्यामध्ये घ्यायचं आहे 1 टेबलस्पून साखर. ही साखर मिक्स करून घ्यायची आहे. हे दूध कोमट आहे. हे असं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा इस्ट. आपण जी साखर घातली आहे हे या इस्टचं खाद्य आहे. त्यानंतर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये. यानंतर आपण हे मिक्स केलेलं इस्ट आणि दुधाचं मिश्रण आहे ते थोड्या वेळासाठी म्हणजे जवळपास 10 मिनिटासाठी सेट करायला ठेवणार आहोत. हे आपण जेव्हा सेट करायला ठेवतो तेव्हा हे इस्ट फुलून वरती येतं, म्हणजे ते राईज होतं, म्हणजे याचं व्यवस्थित फर्मेंटेशन होतं. जर ते फर्मेंटेशन झालं तरच ते आपण वापरणार आहोत, नाही झालं तर ते काय आपल्या काही कामाचं नाही. हे असं 10 मिनिटासाठी साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण मैदा चाळून घेणार आहोत. मी इथे घेतला आहे 2 वाटी मैदा. हा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मीठ. हे आपलं इस्ट खूप मस्त फुलून आलेलं आहे, म्हणजे हे व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे. तर आपण आता हे जे इस्ट आहे ते आपण घेतलेल्या मैद्यामध्ये मिक्स करणार आहोत. मिक्स केल्यानंतर सर्वात महत्त्वाची प्रोसेस असते, म्हणजे हे जे आपण घेतलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित फेटून घेणे. यासाठी आपण हे जे मिश्रण आहे या सरफेसवरती घेणार आहोत. हा सरफेस खूप छान गरम आणि पाण्याने आणि मिठानं धुवून घेतलेला आहे. हे मळत असताना आपल्याला खूप जोर लावावा लागतो आणि व्यवस्थित ते मळावं लागतं, म्हणून एखाद्या भांड्यामध्ये घेऊन ते व्यवस्थित मळता येत नाही. हे असंच आपल्याला मळणं योग्य आहे. इथे दिलेली एक स्टेप खूप महत्त्वाची आहे. असं रगडून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याशिवाय त्याच्यामध्ये जे स्टार्च असतं त्याच्यामध्ये स्टिकीपणा येत नाही, ते स्ट्रेच होत नाही. सो आपण याच्यामध्ये जे ग्लुटेन असतं त्याला आपण राईज करत असतो, म्हणून ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय आपले पाव व्यवस्थित फुगणार नाही, म्हणून ही प्रोसेस अजिबात स्किप करायची नाही. जसं सांगितलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण व्यवस्थित ते मळून घेतलेलं आहे. आता जे आपल्याला सुरुवातीला पातळ वाटत होतं पीठ ते आता घट्ट दिसतंय. ते असं व्यवस्थित मळून घ्यायचं. घाबरायचं नाही. सुरुवातीला जरी ते पातळ वाटत असलं तरी नंतर त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार होतो, ज्याचे आपण छान असे गोळे करून पाव तयार करू शकतो. तर आता काय करायचं, हे बनवून झाल्यानंतर पुन्हा याला सेट होण्यासाठी ठेवायचं 1 तासासाठी. हे मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि व्यवस्थित असं त्याला सेट होण्यासाठी 1 तास ठेवणार आहे. याच्यासाठी मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. हे मी तात्पुरतं काढून घेतलं. याच्यानंतर मी मोठं भांडं घेऊन त्याच्यामध्ये ते सेट व्हायला ठेवणार आहे. तर हे सेट व्हायला ठेवताना काय करायचं, खाली थोडंसं आपण पीठ ठेवल्यानंतर त्याच्यावरती
एक झाकण व्यवस्थित असं कापड, स्वच्छ धुतलेलं कापड घेऊन त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि हे थोडंसं जिथे थोडीशी ऊब लागेल अशा ठिकाणी ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी. 1 तासानंतर आपण पाहूया हे कसं होतं. हे असं ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण एका ट्रेला तयार करून घेणार आहोत ज्याच्यात आपल्याला पाव बेक करायचे आहेत. सो इथे मी ट्रे घेतला आहे, त्याला व्यवस्थित तेल लावलेलं आहे आणि हो, बटर पेपरही यूज करायचा म्हणजे पाव काढायला सोपं जातं. तर आता आपण चेक करणार आहोत. हे आपलं फर्मेंट होऊन वरती आलेलं आहे पीठ. याच्यामध्ये काय करायचं, मध्ये पंच मारायचा आणि त्याच्यातली सगळी हवा काढून घ्यायची आणि पुन्हा याचा गोळा तयार करून घ्यायचा. बघा किती छान फर्मेंट झालेला आहे. याचा आता गोळा तयार करून घेऊया ज्याच्यापासून आपण छोटे छोटे बॉल्स बनवणार आहोत. तुम्हाला जेवढ्या साईजचा पाव हवा असेल तेवढ्या साईजचा आपण बनवणार आहोत. मी इथे तेल लावते कारण चिकटू नाही म्हणून थोडंसं तेल लावते. आता काय करायचं, हा जो आपला गोळा आहे तो असा व्यवस्थित करून घेऊन खाली ठेवायचा आणि चाकून किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्यानं याचे असे इक्वल पार्ट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला सेम साईजचा गोळा तयार करता येतो. हे असे छान गोळे तयार करून घ्यायचे आणि यानंतर काय करायचं, हे आपल्याला ट्रेमध्ये सेट करायला ठेवायचे आहे. हे असं व्यवस्थित हाताचा पंजा करून तुम्ही सरफेसवरती असं गोल गोल करून फिरवून त्याला बनवून घेऊ शकतात. छानसे गोळे सेम आकाराचे होतील. हे असे ट्रेमध्ये सेट करून घ्यायचे. थोडीशी स्पेस ठेवायची आहे त्याच्यामध्ये. हे असे आपण सेट करून घेतले. आता याच्यावरती काय करायचं, पुन्हा थोडं थोडं पंच मारायचा आणि हे जवळजवळ आणून घ्यायचे. हे अशा प्रकारे आपल्याला त्यांना सेट करायचं व्यवस्थित. आणि काय करायचं, आता पुन्हा हे थोड्या वेळासाठी एक 15-20 मिनिटासाठी असेच झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आपलं आता हे पाव आपण कढईमध्ये करणार आहोत. तर कढईमध्ये आपण काय करायचं आहे, सॉल्ट टाकायचं आहे म्हणजे मीठ टाकायचं आहे. हे वाळूसारखं दिसतं आहे पण ते वाळू नाही आहे. मी सतत वापरून ते काळं पडलेलं आहे मीठ. तर ही अशी जाळी ठेवायची त्याच्यावरती आणि आपला ही जी कढई आहे ती गरम होण्यासाठी ठेवून द्यायची थोड्या वेळ. गॅस हा छोटाच ठेवायचा आहे. हे आपले पाव फुगून आलेले आहेत. पुन्हा आता काय करायचं, याच्यावरती आपण जे दूध घेतलं होतं सुरुवातीला साखर टाकून तेच दूध थोडंसं साईडला काढून घेतलं होतं मी आणि आता याच्यावरती असं हे दूध टाकायचं आहे. माझ्याकडे ब्रश नाही आहे सो मी चमच्यानंच त्याच्यावरती दूध घालत आहे. आता हे आपले ठेवून द्यायचे आहेत कढईमध्ये. गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे. फार हाय हीटवरती नाही आपल्याला बेक करायचं आहे. सो हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि एक अर्धा-पाऊण तासानंतर चेक करायचं आहे. तर हे अजून तर असेच आहेत. जवळजवळ अर्धा तास झालेला आहे.
मी पुन्हा याला बेक करून घेणार आहे. छान कलर आलेला आहे याला अर्ध्या तासामध्ये. पुन्हा थोडा वेळ ठेवून घ्यायचा आहे. मीडियम हीटच ठेवायची, जास्त करायची नाही, कमी करायची नाही. तुमचा जर गॅस मोठा असेल तर थोडंसं कमी करा. हे बघा, हे पाव तयार झालेले आहेत जवळपास. आपण यांना काढून घेऊया. आता हे पाव तयार झालेले आहेत. याला जास्त फार वेळ जर बेक केलं तर खालून ते करपू शकतात. असाच कलर येतो आपल्या घरच्या पावांना. आता काय करायचंय, थोडंसं याच्यावरती तेल लावून घ्यायचंय. बटरही यूज करू शकता, पण माझ्याकडे बटर नाही आहे, सो मी आपल्या घरचं जे भाजीसाठी वापरतो तेच तेल आहे. हे असं याला थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि काय करायचं, आता हे पाव थोडेसे कडक असतात. कडक म्हणजे तसे नाही, पण थोडेसे असे कडक असतात. आपल्याला अजून जास्त नरम करण्यासाठी काय करायचं आहे, हे जो कापड आहे ना, हे थोडंसं ओलं करून त्याच्यावरती ठेवायचं आहे 5-10 मिनिटासाठी. आता हे आपण चेक करूया. हे बघा, खूप असे नरम पाव झालेले आहेत. हे मी काढून घेते आता ट्रेमधून. बघा, घरच्या घरी किती सुंदर पाव तयार झालेले आहेत. आणि हायजिनिक, विदाऊट केमिकल, काहीही आपण यूज केलेलं नाही, फक्त ईस्ट. बाकीचं आपण कसलंही केमिकल काहीही याच्यात यूज केलेलं नाही. खूप सुंदर असे पाव घरच्या घरी आपण तयार करू शकतो. सो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खूप स्पॉन्जी आणि मऊसूद होतात हे पाव. वाटतात का घरी बनवलेत म्हणून? नाही ना, पण हे घरी नक्की बनवून पहा. खूप छान असे हायजीनमध्ये केलेले, व्यवस्थित सगळी काळजी घेऊन बनवलेले पाव. सो नक्की ट्राय करा ही रेसिपी. थोडीशी मेहनतीची आहे, परंतु आपल्याला हवे तसे छान हायजेनिक प्लेसमध्ये आपण करून खाऊ शकतो. नक्की करून पहा. थँक्यू.